बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हा सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. चांद्रयान-3 या मोहिमेच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. काल चांद्रयान-3 ने चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग केलं. अमेरिका, रशिया, चीन यानंतर भारताचा चौथा नंबर लागतो जगामध्ये आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिला देश. खरंच अभिमानाने मान उंचावली. त्या तमाम शास्त्रज्ञांचे, इस्रोच्या तमाम शास्त्रज्ञांचे, विशेषतः के सिवन आणि त्यांच्या टीमचे आणि एस सोमनाथ त्यांच्या टीमचे खरंच त्यांचे आभार. ज्या प्रकारे आपल्या शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्नांनंतर हे जे काय म्हणतात त्याला, ही एक अशी गोष्ट आहे, अशी अशक्य गोष्ट आहे शिवसैनिकांनो, ही सहज सोपं नाहीये. याच्यामध्ये लाखो जणांची मेहनत आहे, लाखो मेहनत आहे. ज्या गोष्टी आपल्या डोक्याच्या पलीकडच्या आहेत त्या गोष्टी ह्या अशा अवलियाच म्हणता येईल यांना. हे अवलियच, या अशा अवलियांनी ह्या यशस्वी करून दाखवल्या. साधं उदाहरण घ्या ना शिवसैनिकांनो. साधं आपण आपल्या घरातल्या लिफ्टमध्ये जरी गेलो तरी आपल्या मोबाईलची रेंज तुटते. साधं उदाहरण घ्या शिवसैनिकांनो. पण ज्या वेळेस पृथ्वीवरून संपर्क साधला जातो चंद्रावर, माहित नाही हे सगळं काय आहे, हे कसं घडतं माहित नाही. पण शिवसैनिकांनो, जे काही घडलंय, जे काही काल जो इतिहास लिहिला गेला तो खरंच भारतासाठी अभिमानाचा होता. हे असे क्षण आपल्याला भविष्यात वारंवार पाहायला मिळतील. कारण आपल्या शास्त्रज्ञांना बघा ना, एक हार काय आली यांच्या 2019 साठी आपण हरलो. या प्रयत्नात आपण हरलो, म्हणजे 100% नसेल, कदाचित 50% हरलो असेल. पण एक हार आली, त्यातून आपण काहीतरी शिकतो आणि त्यातून पुढे जातो. हेच जगण्याचं मंत्र आहे. हेच करायचं आपल्या प्रत्येक शिवसैनिकाने असेल, आपापल्या आयुष्यात मग कुठलंही क्षेत्र असेल, कुठेही आपल्याला हार येत असेल ना, त्यातून काहीतरी नवीन शिकावं आणि पुढे चालत राहावं. कारण हार हा स्वतःमध्येच एक अनुभव असतो. या अनुभवातून जेव्हा तुम्ही शिकणार त्यावेळेस पुढे जाऊन कुठेतरी त्या अनुभवाचा आपण उपयोग करत असतो शिवसैनिकांना. या सगळ्यात कुठेही राजकारण कधी करायचं नव्हतं. पण ज्या वेळेस विचार करा शिवसैनिकांना, उभा देश हा आनंदोत्सव साजरा करत असताना काही बोलघेवड्या पक्षांचे नेते बाहेर येतात आणि म्हणतात, विशेषतः सिंधुदुर्गातला एक भोगवा काल वाजला, त्यांनी काल सांगितलं की मोदींमुळे हे सगळं शक्य झालं. बघा, शेवटी राजकारण्यांची मानसिकता लागतेच, याला कुठे नाकारता येत नाही. राजकारण्यांचीही मानसिकता लागते, कारण अशा संस्थांना जो अर्थपुरवठा असतो या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. राजकारण्यांची मानसिकता असते. पण कुठलंही सरकार येवो, त्यांनी कधीही अशा संस्थांची काय म्हणतात ते पैसे कधी थांबवलेले नाहीयेत. कुठलंही सरकार असो, मग भारतीय जनता पक्षच नाही, कुठल्याही सरकारांनी. तर काल हा सिंधुदुर्गातला एक नेता म्हणतो, मोदींच्या आधीच्या सरकारांनी असं कधी काही केलंच नाही. यांचा थोडा अभ्यास कमी आहे शिवसैनिकांना. यांना फक्त एक साधं कोणीतरी सांगावं. ज्या इस्रो संस्थेने हे सगळं काल कारस्थान करून दाखवलं, ती इस्रो संस्थाच मुळात काँग्रेसच्या काळात स्थापन झालेली आहे. एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, माझी तर ही इच्छा आहे की ह्या इस्रो संस्थेला, इच्छा म्हणण्यापेक्षा मला तर असं सांगणं आहे की ह्या इस्रो संस्थेला तुम्ही कुणाला विकू नका म्हणजे झालं. उद्या इस्रोवर नाव ते अदानी, अंबानी किंवा अशी काही नावं इस्रोवर आम्हाला दिसता कामा नये. कारण मुंबई विमानतळाचं नाव अदानी विमानतळ झालेलं तुम्ही पाहिलं. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई विमानतळ, ह्या विमानतळाचं नाव अदानी एअरपोर्ट होताना आपण पाहिलं होतं. एक मोठं आंदोलन घडलं मुंबईमध्ये शिवसैनिकांकडनं आणि त्याचं नाव पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं. तुम्ही मुंबई मेट्रोचं नाव रिलायन्स मेट्रो होताना पाहिलं होतं. सगळ्या ठिकाणी रिलायन्स मेट्रो लागायचे सुरुवात झाले होते, पण तिथेही आंदोलन घडली आणि ते नाव काढण्यात आलं. अशा प्रकारे या इस्रोचं नाव किंवा इस्रोला विकू नका म्हणजे झालं, बस. बाकी आमची काही अपेक्षा नाहीये. काल जवळपास तुम्ही साधं उदाहरण घ्या, ज्यावेळेस 6:30च्या आसपास जवळजवळ 7 ते 8 कोटी लोक लाईव्ह पाहत होते इस्रोचं ऑफिशियल चॅनल. 8 कोटी लोक लाईव्ह पाहत असताना अचानक एक व्यक्ती येते, ती काहीतरी भाषण करायला लागते आणि 8 कोटीतून जवळपास 2.5 कोटी लोक लाईव्ह सोडून निघून जातात. 2.5 कोटी लोक लाईव्ह सोडून निघून जातात. शिवसैनिकांनो, हा आकडा नेमका काय सांगतो? का बरं 2.5 कोटी लोक अचानक लाईव्ह सोडून निघून जातात? काहीतरी तर कारण असेल.
कारण लोकांना देशाचं यश पाहायचंय. कुणाची फेकूगिरी असेल, कुणाचं अति झालेलं ज्ञान असेल, हे कुणाला पाहायचं नाहीये. शिवसैनिकांना लक्षात ठेवा, भारताचं यश हे घवघवीत आहे. आणि हे काय म्हणतात त्याला शिवसैनिकांनो, ह्याला कुणाचीही ती झालर चादर ती कडा नको. हे यश त्या शास्त्रज्ञांचं आहे. हे यश त्या शास्त्रज्ञांनी घेतलेल्या अथक मेहनतीचं आहे. हे कुणा राजकारण्याचं यश नाहीये. राजकारणी जास्तीत जास्त देशाकडून आलेला पैसा त्यांना पुरवू शकतात, त्यांच्या योजनांना मंजुरी देऊ शकतात, पण राजकारणी तिथे जाऊन साइन कॉस थिटा करत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये राजकारण कुणी आणू नये की ह्याने केलं, त्याने केलं, त्याने केलं. ठीक आहे, देशाच्या सर्वोच्च व्यक्ती म्हणून पंतप्रधानांनी काही ठिकाणी बोललं पाहिजे, पण लगेच त्यांच्या चेले चपाट्यांनी हे यश यांचंच आहे, त्यांचंच आहे. अरे ह्या दोन अवलियांनी के सिवल आणि के एस सोमनाथ आणि यांच्या टीमने, संपूर्ण टीमने दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे ह्या गोष्टींवर जास्त काही न बोललेलंच बरं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना उभ्या भारतवर्षाला शुभेच्छा. तुमची रजा घेतो. आणि अशा वारंवार अशा मोहिमा आपल्याला पाहायला मिळतील भविष्यामध्ये. आणि भारताचा नंबर कदाचित मला वाटतं अमेरिकेनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानवाला उतरवणारा भारत हा कदाचित जगातला दुसरा देशही बनू शकेल, अशी आपण आशा ठेवूया आणि प्रार्थना करूया. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.